Okay, in now we start the classification of bricks. In previous lecture, we have completed the manufacturing process of brick. In that, the last part was burning. Okay, I will burn the bricks. Okay, now classification of bricks. Today we will complete the brick topic. Now, bricks are broadly classified into two categories. First one is your unburnt or sun-dried bricks, and second one is your burnt bricks. Okay, पहिल्या आहेत त्या म्हणजे अनबर्न्ट आहेत. सेकंड वन इज युअर बर्न्ट ब्रिक्स. अनबर्न्ट ब्रिक्सलाच आपण काय म्हणतो सन ड्राईड, म्हणजे जे सूर्यप्रकाशावर वाळवलेले असतात तर आपण सन ड्राईड असे ब्रिक्स म्हणतो. बरोबर. फर्स्ट अनबर्न्ट और सन ड्राईड ब्रिक्स. The unburned or sun-dried with the help of heat received from the sun after the process of molding. ओके, मोल्डिंगची प्रोसेस आपण पाहिलेली आहे. बरोबर. मोल्डिंग कसं करतं आपण, टू मेथड्स, टेबल मोल्डिंग आणि ग्राउंड मोल्डिंग. ओके, ग्राउंड मोल्डिंग करतो किंवा टेबल मोल्डिंग करतो. तर आता आफ्टर प्रोसेस ऑफ मोल्डिंग व्हॉट विल डू, विल ड्राय दी ब्रिक्स ऑन in the heat received from the sun. Okay, these bricks can only be used in construction of a temporary or cheap structure. These bricks only used in construction of a temporary structure or cheap structure. Such a brick should not be used at a place exposed to heavy rains. Okay, ज्या ठिकाणी हेवी रेनफॉल असतो अशा ठिकाणी आपण अशा ब्रिक्स यूज करत नाही. का? कारण त्या अनबर्न्ट असतात. त्यामुळे काय होतं, अनबर्न्ट ब्रिक्स असल्यामुळे त्याची वॉटर कॅप्चरिंग जी कॅपॅसिटी असते, बरोबर, वॉटर ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त असते. त्यामुळे ब्रिक्स त्या काय होतात, नंतर त्या ब्रिक्स ब्रेक होतात. त्यामुळे आपण त्या हेवी रेन जिथे असतो तिथे यूज करत नाही. नेक्स्ट वन इज युअर बर्न्ट ब्रिक्स. The bricks used in a construction works are burnt bricks and they are classified into following four categories. Construction साठी आपण ज्या ब्रिक्स यूज करतो त्या कोणत्या असतात, बर्न्ट ब्रिक्स असतात. जनरली तुम्ही इथं जी कोकणातली मुलं आहात त्यांना तुम्ही ब्रिक्स पाहिल्यात का नाहीत मला माहित नाही. जर तुम्ही घाटावरती गेला तर तुम्हाला त्या ब्रिक्स बघायला भेटतील. बरोबर. इथं कोकण रिजन मध्ये आपण काय यूज करतो, लॅटराइट स्टोन यूज करतो, चिरा, त्याला आपण लॅटराइट स्टोन असं म्हणतो. बरोबर. तर ज्या बर्न्ट ब्रिक्स असतात त्या कशासाठी यूज केल्या जातात, कन्स्ट्रक्शन साठी यूज केल्या जातात. राईट. नाव डिपेंडिंग अपॉन बर्न्ट ब्रिक्स आर again classified into four categories. First one is your first class brick, second one is your second class brick, third one is your third class, and last one is your fourth class bricks. Okay, four classes of bricks. First one is your first class brick. Now these bricks are table molded. First class brick कोणते असतात, ज्याचं मोल्डिंग टेबल वरती केलं जातं. टेबल मोल्डेड अँड स्टँडर्ड शेप. त्याचा शेप कसा असतो, स्टँडर्ड. ऑल ब्रिक्स ऑफ सेम साइज. The surface and edges of bricks are sharp, square, smooth and straight. त्याचे जे सरफेस असतो तो कसा असतो, सरफेस जो असतो तो स्मूथ असतो, शार्प असतो, स्क्वेअर मध्ये असतो आणि स्ट्रेट असतो. बरोबर. The quality of good bricks are the qualities of good bricks and used for a superior work of permanent nature. These bricks are, the quality of brick is superior and also used for a permanent structure. Permanent structure जिथे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे अशा ठिकाणी आपण फर्स्ट क्लास ब्रिक यूज करतो. सेकंड वन आहे तुमचा सेकंड क्लास ब्रिक. These bricks are ground molded. These bricks are ground molded. First class bricks are table molded. Second class bricks are ground molded and they are burnt in a clinks. They are burnt in a clink. त्या कशामध्ये बर्न केल्या जातात, क्लिंक. बर्निंगच्या टाइप्स आपण पाहिले आहेत. एक आहे क्लिंक आणि दुसरा आहे क्लॅम्प्स. बरोबर. क्लॅम्प्स मध्ये बर्न केल्या जातात किंवा क्लिंक्स मध्ये, आपण ती मेथड पाहिलेली आहे. तर ह्या कशामध्ये, सेकंड क्लास कशामध्ये बर्न केल्या जातात, क्लिंक्स मध्ये बर्न केलं. द सरफेस ऑफ ब्रिक्स इज समवॉट रफ शेप अँड ऑल्सो स्लाइटली इरेग्युलर. त्या ब्रिकचा सरफेस कसा असतो, रफ असतो आणि शेप कसा असतो, स्लाइटली इरेग्युलर. ऑल ब्रिक्स आर नॉट ऑफ ए सेम साइज. पण फर्स्ट क्लास ब्रिक मध्ये काय असतात, सगळ्या ब्रिक्स तुमच्या एका स्टँडर्ड साइजच्या भेटतात. त्याचा सरफेस स्मूथ असतो, शार्प एजेस असतात, स्क्वेअर असतात. बरोबर. पण सेकंड क्लास ब्रिक मध्ये तुम्हाला तेवढी शार्पनेस, तेवढा स्मूथ सरफेस बघायला भेटत नाही. दिस ब्रिक्स आर कॉमनली यूज्ड ॲट अ प्लेसेस वेअर ब्रिक्स वर्क आर टू बी प्रोव्हाइडेड विथ अ कोट ऑफ प्लॅस्टर. अशा ठिकाणी ह्या ब्रिक्स यूज केल्या जातात
ज्या ब्रिक वरती प्लॅस्टर केलं जाते, बरोबर, म्हणजे त्या ब्रिक्स प्लॅस्टर मध्ये झाकून जातात, त्याच्या एजेस जर इव्हन नसतील तर त्या काय होतात, अनइव्हन असतील तर त्या झाकून जातात. त्यामुळे जिथं प्लॅस्टर करायचं अशा ठिकाणी आपण काय यूज करतो, सेकंड क्लास ब्रिक वर यूज करू शकतो, बरोबर. फर्स्ट क्लास ब्रिकला सुद्धा प्लॅस्टर करतात, नाही असं नाही, ठीक आहे. थर्ड क्लास ब्रिक्स, these bricks are ground molded, again these bricks are ground molded and burnt in a clamp. वरच्या ब्रिक्स कशा असतात, सेकंड क्लास, ground molded and burn in clink. Third class bricks molded on the ground and burn in a clamps. These bricks are not hard and they have rough surface with irregular and distorted edges. त्याच्या एजेस ह्या शार्प नसतात, डिस्टॉर्टेड असतात, म्हणजे तुटलेले असतात कुठेतरी एजेस, बरोबर. आणि इरेग्युलर शेप असतो त्याचा, सगळ्याच ब्रिकचा शेप तुम्हाला एकसारखा भेटत नाही. These bricks give dull sound when struck to each other. ओके, न तुम्हाला ब्रिक चांगली आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायला लागतो, स्ट्रक करायला लागतात, म्हणजे दोन ब्रिक घ्यायच्या आणि एकमेकावरती आपटायच्या, बरोबर. तर दोन ब्रिक्स एकमेकावरती जेव्हा तुम्ही स्ट्रक कराल तेव्हा त्याच्यातून एक साऊंड येतो, बरोबर. तो जर रिंगिंग टाइप साऊंड असेल, रिंग वाजल्यासारखा साऊंड आला, then that is good brick. Okay, but in case of third class brick, these bricks gives dull sound when struck each other, okay, what together. They are used for unimportant and temporary structure and at a places where rainfall is not heavy. अनइम्पॉर्टंट किंवा टेम्पररी तात्पुरतं जे आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं आहे त्या स्ट्रक्चरसाठी आपण कुठला ब्रिक्स यूज करतो, थर्ड क्लास ब्रिक यूज करतो, आणि रेनफॉल जिथे जास्त आहे तिथे आपण ह्या ब्रिक्स यूज करत नाही. ओके, देन फोर्थ क्लास ब्रिक. फोर्थ क्लास ब्रिक, दीज आर ओव्हरबर्न्ड ब्रिक्स, म्हणजे ज्या ब्रिक्स क्लिंक मध्ये किंवा क्लॅम्प मध्ये जादा बर्न होतात, म्हणजे एक्सेस बर्न होतात, ओव्हरबर्न ब्रिक्स विथ इरेग्युलर शेप अँड डार्क कलर. ज्याचा शेप इरेग्युलर आहे आणि त्या ब्रिक्स कशा असतात, डार्क इन कलर असतात. जास्त बर्न झाल्यामुळे त्या काय होतात, ब्लॅकिश कलर किंवा डार्क ब्ल्यूइश कलरच्या त्या तुम्हाला बघायला भेटतात. ओके, these bricks are used as an aggregate for a concrete in foundation. ह्या ब्रिक्स फाउंडेशन मध्ये ऍग्रिगेट म्हणून यूज केल्या जातात. or on a फ्लोअर्स म्हणून यूज केल्या जातात. रोड्स साठी यूज केल्या जातात, एक्सेट्रा. बिकॉज ऑफ दी फॅक्ट दॅट ओव्हरबर्न्ड ब्रिक्स हॅव कॉम्पॅक्टेड स्ट्रक्चर. ब्रिक्स जेव्हा जास्त बर्न होतात तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं होतं, कॉम्पॅक्टेड, म्हणजे त्या ब्रिक्स स्ट्रॉंग होतात जास्त, कॉम्पॅक्टेड स्ट्रक्चर, अँड हेन्स दे आर समटाइम्स फाउंड स्ट्रॉंगर दॅन इव्हन फर्स्ट क्लास ब्रिक. फर्स्ट क्लास ब्रिक पेक्षा त्या कशा असतात, स्ट्रॉंग. पण आपण कसा त्याचा कलर बरोबर नसतो आणि अनइव्हन असतात, त्यामुळे आपण काय करतो, त्या शक्यतो त्या ऍज अ फाउंडेशन स्टोन म्हणून यूज केल्या जातात किंवा पेवर ब्लॉक म्हणून यूज केला जातात, ग्राउंड वरती टाकण्यासाठी यूज केला जातात, बरोबर. कधी कधी त्या ब्रिक्स आपण कोबा म्हणून यूज केला जातो, कोब्यासाठी यूज केला जातो. ओके, फॉर दॅट फोर्थ क्लास ब्रिक्स आर यूज. ओके, सो दीज आर दी टाइप्स ऑफ बर्न्ड ब्रिक्स. नाउ व्हॉट आर दी क्वालिटीज ऑफ गुड ब्रिक्स. गुड ब्रिक्सच्या क्वालिटीज काय आहेत त्या बघूया आपण. ब्रिक्स शुड बी टेबल मोल्डेड. कशा असल्या पाहिजेत ब्रिक्स, टेबल मोल्डेड इन्स्टेड ऑफ ग्राउंड मोल्डेड. वेल बर्न्ड इन क्लिंक्स मध्ये त्या व्यवस्थित बर्न झाल्या असल्या पाहिजेत. कॉपर कलर और चेरी रेड कलर, कॉपर कलर किंवा चेरी रेड कलर त्याचा असला पाहिजे. फ्री फ्रॉम क्रॅक्स, त्याला क्रॅक्स नसल्या पाहिजेत. विथ शार्प अँड स्क्वेअर एजेस, आणि त्याच्या एजेस कशा असल्या पाहिजेत, शार्प आणि स्क्वेअर असल्या पाहिजेत. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट क्वालिटी ऑफ गुड ब्रिक. सेकंड क्वालिटी काय आहे, ब्रिक शुड बी युनिफॉर्म इन शेप अँड शुड बी ऑफ स्टँडर्ड साइज. ब्रिकची जी काय स्टँडर्ड साईज आहे त्या स्टँडर्ड साईज प्रमाणेच ब्रिकचे साईज असले पाहिजेत आणि त्याचा शेप कसा असला पाहिजे, युनिफॉर्म असला पाहिजे, बरोबर. आता स्टँडर्ड साईज ऑफ ब्रिक काय आहे, तर इंडियन जी ब्रिक आहे, बरोबर, इंडियन ब्रिक जी आहे त्याची स्टँडर्ड साईज आहे, त्या ब्रिकची स्टँडर्ड साईज आहे 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. ओके, 19 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. तुम्हाला इथे डायग्राम काढून दाखवतो. Okay, so suppose this is the brick,
ओके, अशी ब्रिक असते. ह्या ब्रिकच्या वरती इथे फ्रॉग असतो. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ फ्रॉग. फ्रॉग म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक पोर्शन असा ठेवलेला असतो जो डेप्थ असतो, अशा शेपचा एक पोर्शन असतो डायमंड शेपचा. त्याच्यामध्ये आपण मॉर्टर फिल करतो. म्हणजे याच्यावरती जेव्हा तुम्ही दुसरी ब्रिक लावाल, बरोबर, ब्रिक वरती ब्रिक लावाल, तेव्हा त्या दोन्ही ब्रिक मध्ये बॉन्डिंग चांगलं होण्यासाठी आतमध्ये याच्यामध्ये मॉर्टर बसण्यासाठी काय केलेले असतात, फ्रॉग्स तयार केलेले असतात. बरोबर, म्हणजे असा खड्डा असतो डायमंड शेपचा, त्याला फ्रॉग्स असं म्हणतात. आता याची स्टँडर्ड साईज काय आहे, 19 सेंटीमीटर याची लेंथ असणार आहे, 10 सेंटीमीटर याची हाईट असणार आहे, 9 सेंटीमीटर हाईट असणार आहे, आणि 9 सेंटीमीटर काय असणार आहे, विड्थ. ही हाईट, ही विड्थ आणि ही लेंथ, अशा साईजची तुमची ब्रिक असणार. बरोबर. आणखीन एक साईजची ब्रिक असते, ती ब्रिकची साईज काय असते बघा, सेम बघा, ही जी साईज असते त्याला जर mm मध्ये जर बघितलं तर ही 190 mm झाली, ही 90 mm झाली, आणि ही 90, मी सेंटीमीटर मध्ये सांगितलं, आणि ही mm मध्ये झाली. राईट. आणखीन याची आणखीन एक साईज काय असते ब्रिकची, या ती असते 225 mm. किती, 225 mm बाय, ही असते 75 mm हाईट, 225 mm 75 mm हाईट, आणि जी विड्थ असते ब्रिकची, ती विड्थ असते 112.5 mm, 112.5 mm. लक्षात. म्हणजे स्टँडर्ड साईजच्या ब्रिक्स कोणत्या आहेत, 190 mm by 90 mm by 90 mm, then another is your 225 mm by 112.5 mm by 75 mm. These are the standard size of bricks. Okay, लक्षात. लिहिताना तुम्ही कसे लिहिता स्टँडर्ड साईज ऑफ ब्रिक, मी ते एक ह्यातला एक एक्झाम्पल लिहून दाखवतो. पहिला सर्वात मोठी साईज जी आहे ती 190 बाय 90 by 90. So this is the standard size of brick in mm. Okay, you can also write it as a 19 centimeter by 9 centimeter by 9 centimeter. Okay, again another size is 225, इथे येईल तुमचं by 112.5 by 75. Okay, so these are the two standard size of bricks. Now तुमच्या ब्रिक्स कशा असल्या पाहिजेत, युनिफॉर्म इन शेप. बरोबर, म्हणजे बघा युनिफॉर्म इन शेप म्हणजे काय, ही जर 190 mm असेल तर ही सुद्धा वरची लेंथ तुमची 190 असली पाहिजे, ही सुद्धा 190 असली पाहिजे, ह्याच्या खालची सुद्धा 190 असली पाहिजे. बरोबर, नाहीतर इथे 190 आहे, इथं 200 आहे, तर ती ब्रिक तुमची एक्झॅक्ट रेक्टँग्युलर होईल का, नाही. बरोबर, त्यामुळे युनिफॉर्म शेप असला पाहिजे प्रत्येक ब्रिकचा, आणि सगळ्या ब्रिक्स एकाच साईजच्या असल्या पाहिजे. ब्रिक शुड बी क्लिअर रिंगिंग साऊंड वेन स्ट्रक टू इच अदर. मगाशी सांगितलं मी, दोन ब्रिक जर एकमेकावर आपटल्या तर तुम्हाला त्याचा क्लिअर रिंगिंग साऊंड आला पाहिजे. बरोबर, देन अँड देन ओनली युअर ब्रिक इज साऊंड, म्हणजे स्ट्रॉंग आहे. ब्रिक्स वेन ब्रोकन शुड शो ब्राईट होमोजिनियस अँड कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर फ्री फ्रॉम वॉइड्स. ब्रिक जर तुम्ही मधून तोडली, बरोबर, तोडून आतमध्ये जेव्हा ब्रिक बघाल तेव्हा तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर होमोजिनियस म्हणजे काय, असं मराठीमध्ये आता होमोजिनियसला काय सांगितलं, एकत्रित. ओके, होमोजिनियस आणि कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असलं पाहिजे तुझं. बरोबर, अँड फ्री फ्रॉम व्हाईट्स, आतमध्ये व्हाईट्स कमी असले पाहिजेत त्याला. व्हाईट्स म्हणजे काय, पोकळी कमी असली पाहिजे त्याच्या आतमध्ये. बरोबर, फ्री फ्रॉम व्हाईट्स, देन अँड देन युअर ब्रिक इज गुड क्वालिटी. Then next, brick should not absorb water more than 20% by weight of first class brick. आता ब्रिकचं जे काही वेट असेल त्या वेट पेक्षा त्याने त्याच्या वेटच्या 20% वॉटर ऍब्सॉर्ब केलं नाही पाहिजे. म्हणजे फर्स्ट क्लास ब्रिक जर असेल तुमची, ब्रिक शुड नॉट ऍब्सॉर्ब वॉटर मोर दॅन 20% बाय वेट ऑफ फर्स्ट क्लास ब्रिक अँड 22% बाय वेट ऑफ सेकंड क्लास ब्रिक. सेकंड क्लास जर ब्रिक असेल तर त्यानं 22% पेक्षा जास्त वॉटर ऍब्सॉर्ब नाही केलं पाहिजे बाय वेट ऑफ ब्रिक. सपोज ब्रिकचं वेट जर तुमच्या 3 kg असेल, ब्रिकचं वेट जर 3 kg असेल तर 20% किती येणार सांगा, 3 kg 20% किती येणार, 20% किती येणार,
3 kg म्हणजे काय सांगा, किती 100 ग्रॅम, किती 1000 ग्रॅम, 3000 ग्रॅम, बरोबर. नाव ह्याच्या 20% म्हणजे किती, इंटू 20 डिवायडेड बाय 100, बरोबर ना. म्हणजे किती येते, 600 येते का बघा. 20% म्हणजे किती, 600 येते का बघा, 600 ग्रॅम म्हणजेच किती, 0.6 kg. आता तुम्ही 24 hours साठी जर ब्रिक थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवली, तुम्ही आता ब्रिक ठेवली पाण्यामध्ये आणि उद्या ह्याच टाइमला तुम्ही जर ब्रिक बाहेर काढली आणि तिचं वेट केलं, तर तिचं वेट किती असलं पाहिजे, तर 3 किलो तिचं वजन प्लस वॉटर तिनं किती ऍब्सॉर्ब केलं पाहिजे, मॅक्झिमम 0.6 kg किंवा 600 kg. म्हणजे वेट केल्यानंतर नेक्स्ट डेला तुमचं ब्रिकचं वजन 3.6 kg पेक्षा जास्त असता कामा नये फॉर फर्स्ट क्लास ब्रिक. ओके. अँड फॉर सेकंड क्लास ब्रिक इट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 3640, बरोबर. म्हणजे किती, 640 येते का बघा. 22% म्हणजे 640 येते का, किती येते बघा जरा. 22% का 660 येते, 660. 660 ग्रॅम पेक्षा जास्त त्यानं वॉटर ऍब्सॉर्ब नाही केलं पाहिजे, बरोबर. त्याला तेव्हाच आपण काय म्हणणार आहे, ब्रिक स्ट्रॉंग, तुमची गुड क्वालिटी, बरोबर. लक्षात आलं. तुमची ड्राय ब्रिक जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये भिजवता 24 तासासाठी, तेव्हा त्या ब्रिकच्या वजनाच्या 20% पेक्षा जास्त पाणी त्यानं ऍब्सॉर्ब केलं नाही पाहिजे फर्स्ट क्लास ब्रिकसाठी, आणि 22% पेक्षा जास्त पाणी ऍब्सॉर्ब नाही केलं पाहिजे सेकंड क्लास ब्रिकसाठी. ओके. जनरली वेट ऑफ ब्रिक जो आहे तुमचा, वेट ऑफ ब्रिक, बरोबर. ब्रिकचं वेट किती असतं, हे तुमचं 3 kg पासून 3.5 kgच्या इन बिटवीन असलं पाहिजे. लक्षात, वेट ऑफ ब्रिक 3 to 3.5 kgच्या इन बिटवीन असलं पाहिजे. So this is another one quality. Then brick should be sufficiently hard. Brick should be sufficiently hard. No impression should be left on brick surface when it scratched with a finger nail. ब्रिक तुमची कशी असली पाहिजे, सफिशियंटली हार्ड असली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा इथं नो इम्प्रेशन, इथं कॉमा नाही आहे, हा ठीक आहे, इथे कॉमा आहे, हार्ड. नो इम्प्रेशन शुड बी लेफ्ट ऑन ए ब्रिक सरफेस वेन इट स्क्रॅच्ड विथ अ फिंगर नेल. तुमच्या नखाने जेव्हा तुम्ही ब्रिक वरती स्क्रॅच माराल, बरोबर, तेव्हा त्याच्यावरती मार्क आला नाही पाहिजे, इम्प्रेशन आलं नाही पाहिजे स्क्रॅच केलेल्याचं, बरोबर. एवढी तुमची काय असली पाहिजे, ब्रिक हार्ड असावी, बरोबर. देन युअर ब्रिक इज गुड क्वालिटी. नेक्स्ट, ब्रिक शुड बी लो थर्मल कंडक्टिव्हिटी अँड दे शुड बी सनप्रूफ. त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असली पाहिजे, लो. म्हणजे तुम्ही ब्रिकला जर ऍटमॉस्फिअर मध्ये ओपन टेम्परेचरला जेव्हा ठेवाल, बरोबर, तेव्हा थर्मामीटरने तुम्ही जर ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर मेजर केलं, बरोबर, आणि ब्रिकचं जर तुम्ही नंतर टेम्परेचर मेजर केलं, तर ब्रिकचं आतमधलं जे टेम्परेचर आहे हे ऍटमॉस्फिअर टेम्परेचर पेक्षा कमी असलं पाहिजे. म्हणजे काय, लो थर्मल असली पाहिजे, बरोबर. येते का लक्षात. लो थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे त्यानं हीट कमी ऍब्सॉर्ब केली पाहिजे. अँड दे शुड बी soundproof. Next, brick should not break when dropped flat on hard ground from height about 1 meter. 1 मीटर हाईट पासून जेव्हा तुम्ही ब्रिक फ्लॅट सरफेस वरती फेकाल, 1 मीटर हाईट वर हार्ड ग्राउंड वरती, तेव्हा ती ब्रिक ब्रेक नाही झाली पाहिजे. लक्षात. एजेसवर नाही, एजेसवर जर पडली तर ती ब्रेक होईल, पण फ्लॅट सरफेसवर पडली तर ती ब्रेक होता कामा नये. Bricks when soaked in water for 24 hours should not show deposits of white salt when allowed to dry in a shade. 24 तास पाण्यामध्ये ब्रिक भिजवली तुम्ही, त्याच्यानंतर ती बाहेर काढून काय केली, ऍटमॉस्फिअरला तिला ड्राय होण्यासाठी ठेवली. आता ड्राय होताना त्या ब्रिक वरती व्हाईट स्पॉट्स येता कामा नये. व्हाईट स्पॉट म्हणजे काय, त्याच्यामध्ये साल्ट येता कामा नये. येते का लक्षात. NaCl त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असलं पाहिजे, नाही तर कसं होतं, ते पांढरट पडते ब्रिक तुमची, तर तशी होता कामा नये. ओके. नेक्स्ट, नो ब्रिक शुड हॅव क्रशिंग स्ट्रेंथ बिलो
It is not 55, it is 35 kg per centimeter square. No brick should have crushing strength below 35 kg. जेव्हा ब्रिक तुम्ही क्रश कराल बरोबर किंवा त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढाल म्हणजे काय कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीनवरती ब्रिक ठेवल्यानंतर जेव्हा प्रेस कराल तेव्हा त्या ब्रिकनं मिनिमम किती लोड घेतला पाहिजे 35 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर येतं का लक्षात 35 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा लोड त्या ब्रिकने घेतला पाहिजे. अँड इन टर्म्स ऑफ न्यूटन इट इज 3.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. In terms of Newton, it is 3.5 Newton per mm square. Okay, so this is the minimum crushing strength or compressive strength of your brick. Crushing strength means compressive strength. Then special types. Bricks are made in a wide range of shape and to suit the requirement of location where they are to be used. ब्रिक्स या फक्त काय स्क्वेअर शेप मध्ये बनवतात असं काही नाही. जर तुमची रिक्वायरमेंट असेल इलिव्हेशन पर्पज साठी घराच्या तुम्हाला बाहेरून जर डिझाईन करायचं असेल तर काय करतात वेगळ्या वेगळ्या शेपच्या ब्रिक्स सुद्धा काय करतात तयार केलेले जातात. तर त्या वेगवेगळ्या टाईपच्या ब्रिक्स ज्या आहेत तर त्या बनवतात त्याला आपण काय म्हणतो स्पेशल टाइप्स ऑफ ब्रिक्स असं म्हणतो. स्पेशल फॉर्म ऑफ ब्रिक्स मे बी नीड ड्यू टू स्ट्रक्चरल कन्सिडरेशन or for a ornamental decoration as defined by the architect. कशासाठी यूज करतात स्पेशल टाइप ऑफ ब्रिक्स फॉर अ स्ट्रक्चरल कन्सिडरेशन स्ट्रक्चरचं काय कन्सिडरेशन असेल तर और फॉर अ ऑर्नामेंटल डेकोरेशन म्हणजे तुम्हाला डेकोरेट करायचं असेल बरोबर एखादी वॉल डेकोरेट करायची आहे किंवा तुमचं बंगलोला बाहेरून काहीतरी डिझाईन करायचं आहे बरोबर आणि आर्किटेक्टने त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सांगितल्यानंतर आपण त्या टाइपची ब्रिक काय करतो ती मोल्ड करतो. स्पेशली मोल्डेड ब्रिक्स अवॉइड दी cumbersome process of cutting and rounding the rectangular bricks to the desired shape. ज्या आपल्या रेक्टँग्युलर ब्रिक्स आहेत त्या ब्रिक्सला आपण शक्यतो काय करतो अवॉइड करतो कट करायचं म्हणजे तू सपोज यू वॉन्ट शेप टू युअर you want to give some shape to your building, okay, and for that shape you have to give shape for your brick, okay, but we'll avoid to cut that rectangular brick in that shape. त्या शेप मध्ये रेक्टँग्युलर ब्रिक कट करायचं आपण अवॉइड करतो. ठीक आहे आपण जनरली काय करतो त्या शेपची ब्रिक काय करतो मोल्ड करतो. आलं लक्षात. Some of the special types of bricks commonly used are as below. First one is your squint brick. Squint brick म्हणजे काय बघा these bricks are made in variety of shapes and are used to construction of a cute and obtuse squint coins as a shown in figure. Okay, आता यातली पहिली ब्रिक आहे ती आहे तुमची ही बघा ही पहिली जी ब्रिक आहे ही स्क्विंट ब्रिक आहे A नंबरची. ओके दिस इज स्क्विंट ब्रिक बरोबर. स्पेशल टाइपसाठी आपण ही ब्रिक्स काय करतो बनवतो त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप पण असतात. Okay, so this is the squint brick. Second one is your bull nosed brick. These bricks are used to form rounded coins. Rounded coins म्हणजे तुम्हाला असे जर कॉर्निसेस बनवायचे असतील बिल्डिंगचे बरोबर वॉलला जर असा शेप द्यायचा असेल तर आपण ही ब्रिक यूज करतो बरोबर. दॅट इज बुल नोज ब्रिक. थर्ड ब्रिक आहे तुमची परफोरेटेड ब्रिक. ओके सी थर्ड ब्रिक इज परफोरेटेड ब्रिक. परफोरेशन आहे याच्यामध्ये म्हणजे काय बारीक बारीक होल्स असतात या ब्रिक्सला बरोबर. तर आता याचा यूज कुठे होता बघा. These bricks may be standard size bricks. जी स्टँडर्ड साईजची ब्रिक असते त्याच साईजची या ब्रिकची साईज असते. ब्रिक्स प्रोड्युस्ड विथ परफोरेशन रनिंग थ्रू देअर थिकनेस. त्याच्या थिकनेस मध्ये काय केलेलं असतं परफोरेशन म्हणजे बारीक होल त्याला काय केलेले असतात ठेवलेले असतात. ओके परफोरेटेड ब्रिक्स आर इझी टू बर्न अँड देअर लाईट वेट मेक्स इट पॉसिबल. ह्या ब्रिक्स काय बर्न करण्यासाठी इझी आहेत. आता बर्न करण्यासाठी इझी का आहे ज्या आपल्या नॉमिनल ब्रिक्स असतात बरोबर त्या काय असतात पूर्ण पॅक असतात त्यामुळे हीट त्याची खालून वरती ट्रान्सफर व्हायला वेळ जातो. बट परफोरेटेड ब्रिक्स मध्ये काय असतात बारीक होल्स असतात त्यामुळे त्याच्यातून काय होते हीट इझिली ट्रान्सफर होते त्यामध्ये बर्न व्हायला इझी होतं. ओके परफोरेटेड ब्रिक्स आर इझी टू बर्न अँड दे आर लाईट वेट makes it possible to cut down the weight of structure.
आता ह्या लाईट वेट असणार आहेत नॉर्मल ब्रिक्स पेक्षा का, कारण ह्या पूर्ण काय सॉलिड नाही आहे, मध्ये मध्ये होल्स आहेत त्याला, बरोबर. त्यामुळे ह्या लाईट वेट आहेत, त्यामुळे तुमचं स्ट्रक्चर सुद्धा काय होतं, लाईट वेट होतं. आणि स्ट्रक्चर लाईट वेट झालं की तुमच्या फाउंडेशनवर सुद्धा इफेक्ट होतो. म्हणजे फाउंडेशनचं डिझाईन, तुम्हाला फाउंडेशन डिझाईन करताना सुद्धा कसं करायला लागेल, वरचा लोड तुमचा जर कमी असेल तर फाउंडेशनवर येणारा लोड कमी असणार आहे, त्यामुळे फाउंडेशनला लागणारी रेन्फोर्समेंट तुमची कमी असणार आहे. रेन्फोर्समेंट म्हणजे स्टील सुद्धा काय असणार आहे, तुमचं कमी असणार आहे. ओके. दी aperture of the perforation is such that it gives maximum amount of ventilation. तर त्या ब्रिक्स जर तुम्ही वॉलमध्ये लावल्या, बरोबर, वॉलमध्ये जर तुम्ही अशा लावल्या तर बाहेरून येणारी लाईट काय येते, आतमध्ये येते त्या परफोरेशनमुळे, बरोबर. त्यामुळे मॅक्झिमम व्हेंटिलेशन भेटतं तुम्हाला. बट डज नॉट परमिट दी एंट्री ऑफ रॅट्स ऑर माईस. बारीक होल असे असतात की त्याच्यामधून तुमच्या घरामध्ये उंदीर येऊ शकत नाही, रॅट ऑर माइस, बरोबर, उंदराची एंट्री त्याच्यामधून होत नाही. These bricks are used for constructing load-bearing walls, open low buildings, panel walls for multi-story buildings and for providing partition wall. कशामध्ये यूज करतात, लोड बेअरिंग साठी करतात, त्यानंतर पॅनेल वॉल साठी यूज करतात, मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये यूज करू शकतात. पार्टेशन वॉल म्हणजे मधली वॉल, दोन रूमच्या मधली वॉल, त्याच्यासाठी पण यूज करतात. Next one is your hollow bricks. Now see hollow bricks. So these are hollow bricks. मध्ये काय पोकळ पोर्शन आहे पूर्ण. So these are hollow bricks. Okay. These bricks are made up of clay and are provided with one and more cavities. एक किंवा जास्त त्यापेक्षा कॅव्हिटी असतात. मगाची मी तुम्हाला डायग्राम दाखवली त्याला दोन कॅव्हिटी आहेत, म्हणजे दोन त्याला hollow portions आहेत, right? These bricks are made up of clay and provided with one or more cavities. Hollow bricks are light in weight. हे light असणार आहे, बरोबर, and they are used to increase insulation against heat and dampness. आता कशासाठी यूज होतात त्या, जेव्हा तुम्ही ह्या ब्रिक्स यूज कराल, बरोबर, तेव्हा काय होतो, हीट ट्रान्सफर होत नाही तुमची. जर हॉलो ब्रिक्स जर तुम्ही यूज केल्या, बरोबर, तर बाहेरून येणारी हीट काय होते, तुमची त्या ब्रिकला आत आल्यानंतर ती ऍब्सॉर्ब केली जाते. जो पहिला लेअर असतो तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो, सीएम. आता सपोज हा तुमचा इनर पोर्शन आहे आणि हा आउटर पोर्शन आहे, बरोबर. म्हणजे आउटर पोर्शन मधून इकडून तुमची काय येणार आहे, सन रेज येणार आहे, त्यामुळे ब्रिक तुमची बाहेरून हीट होणार आहे. हीट झाल्यानंतर ती हीट काय होणार आहे, ट्रान्सफर कुठे होणार आहे, ह्या साईडला होणार आहे, येतं का लक्षात. पण हॉलो स्ट्रक्चर असल्यामुळे काय होतं, तिथे हवा असते, हवा असल्यामुळे तुमची हीट इकडे ट्रान्सफर व्हायला वेळ लागतो आणि हीट कमी ट्रान्सफर होते. त्यामुळे थर्मल इन्सुलेटेड ब्रिक्स असतात, बरोबर. आतमध्ये तुम्हाला कूल वाटते, ह्या ब्रिक्सच्या आतमध्ये तुम्हाला कूल वाटते. Insulation against heat and dampness. These are used for construction of a load-bearing walls. Okay. Then partition walls or panel walls to multi-story buildings. Next one is your circular bricks. These bricks have internal and external faces curved to meet requirement of a particular curve and radius of wall. These bricks are used for a wells and towers. Well म्हणजे तुमची विहीर, विहिरीसाठी यूज केला जातो, किंवा टॉवर्स जर बांधायचे असतील तुम्हाला, बरोबर, सर्क्युलर टॉवर्स असतील तर त्याच्यासाठी ही ब्रिक्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये काय आउटर आणि इनर हे दोन्ही सरफेस कसे असतात, सर्क्युलर असतात, बरोबर. ह्या ब्रिक्स एकमेकाला लावल्यानंतर आत तुम्हाला काय भेटतो, सर्क्युलर शेप भेटतो, लक्षात. सो दीज आर सर्क्युलर ब्रिक्स. लास्ट वन इज युअर, देर आर अनदर टू टाइप्स, प्लिंथ कॉर्नासेस अँड स्ट्रिंग कोर्स ब्रिक्स. प्लिंथ कॉर्नासेस म्हणजे काय, तुमची बिल्डिंग जी आहे, प्लिंथ म्हणजे काय, तुम्ही बीडीडीला बघितलेलं आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही स्टेप्स चढल्यानंतर, ग्राउंडच्या वरती स्टेप्स चढल्यानंतर तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये एंट्री करता, बरोबर. तर ती ग्राउंड पासून तुमची जी फ्लोअर पर्यंतची जी हाईट असते त्या हाईटला आपण प्लिंथ असं म्हणतो, बरोबर. तर प्लिंथ आणि तुमचा म्हणजे सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, प्लिंथ आणि त्याच्यावरचं सुपरस्ट्रक्चर, ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसला पाहिजे. आणि तुमचे बिल्डिंग इलिव्हेशन चांगलं दिसण्यासाठी त्याला प्लिंथ लेवलला एक स्टोन लावला जातो किंवा ब्रिक्स लावली जातो, बरोबर, एका वेगळ्या शेपच्यात. त्याला आपण काय म्हणतो, प्लिंथ कॉर्नाइस किंवा स्ट्रिंग कोर्स ब्रिक. तर त्या कशा असतात बघा, त्या अशा असतात, लक्षात. म्हणजे बघा, ही तुमची हा ग्राउंड लेवल आहे तुमचा आणि हा प्लिंथ लेवल आहे, बरोबर, आणि ही तुमची बिल्डिंग असेल. तर ह्या प्लिंथ लेवलला अशी कॉर्नायसेस लावले जातात.
म्हणजे तुम्हाला हा एवढा पोर्शन वेगळा दिसतो. आलं लक्षात? हा एवढा पोर्शन वेगळा दिसतो. ह्या अशी ब्रिक इथे लावली जाते. ओके, नेक्स्ट. These bricks are molded in a several pattern with the object of adding architectural beauty to the structure and at the same time helping to throw the rack water of the rack water of the faces of the wall. Okay, जे तुमच्या वॉलच्या फेस वरून जे काही पाणी येणार आहे वरून, बरोबर. सपोज रेन वॉटर आहे तुमचं, आता ही वॉल आहे तुमची, रेन वॉटर असं येते, तर हे पाणी कुठे येणार आहे? इथे येणार आहे, बरोबर. आणि ते पाणी काय केलं? बाहेर फेकलं जातं. कुठे? इथे स्लोप दिलेला आहे, बरोबर. स्लोप असल्यामुळे हे काय पाणी होतं? इथून खाली बाहेर फेकलं जातं. जर तुम्ही तिथे अशी जर रेग्युलर ब्रिक जर यूज केली तर काय होतं? इथे वॉटर काय होतं? स्टक होतं या पोर्शन मध्ये, बरोबर. आणि ब्रिकच्या आतमध्ये, या वॉलच्या आतमध्ये इथे तुम्हाला डॅम्पनेस दिसतो, म्हणजे ओलावा दिसतो, बरोबर. तर ह्याचा हा पण फायदा असतो कॉर्निसेस ब्रिकचा. ओके, त्यानंतर कोटिंग ब्रिक्स. These bricks are manufactured in variety of shapes to set the thickness of wall and are throated on the underside to throw up rain water. आता इथे याची फिगर दिलेली नाही. तर ह्या ब्रिक्स कशा असतात बघा. These bricks are manufactured in a variety of shapes. याचे शेप्स काय असे फिक्स नसतात, वेगवेगळ्या शेप मध्ये आपण करतो ऍज पर दी थिकनेस ऑफ वॉल. तुम्हाला वॉलची थिकनेस कशी पाहिजे त्याच्या कन्सिडरनुसार आपण काय करतो? ह्या ब्रिक्स तयार करतो. आणि सेम जे रेन वॉटर आहे ते काय केलं जातं? ह्या ब्रिक्स मधून सुद्धा काय केलं जातं? बाहेर टाकलं जातं. देन पेविंग ब्रिक्स. These bricks are specially made up for paving surface. पेविंग म्हणजे काय? पेवर ब्लॉक्स माहिती प्रत्येकाला. आपण जे खाली फ्लोअर वरती टाकतो, बरोबर, किंवा ग्राउंड वरती जे फ्लेवर ब्लॉक टाकतो, गार्डन मध्ये वगैरे तुम्ही बघता, बरोबर. किंवा तुम्ही वॉकला जात असाल तर वॉकला तुम्हाला पेवर्स दिसतात बघा, बरोबर, पाथवेवरती. तर त्याच्यासाठी ह्या ब्रिक्स केल्या जातात, पेविंग ब्रिक्स. These bricks are specially made for a paving surface of a street and highways. These bricks are usually made from shell, fire clay and mixture of two. बरोबर, ह्या सगळ्यापासून ते बनवलं जातं. These are unaffected by weather and ordinary traffic wear. त्याच्यावर ट्रॅफिक जरी झालं तरी ते अनअफेक्ट होतात, कारण याची स्ट्रेंथ जास्त असते. These are loaded on the bed of sand which is in turn raise the foundation of stone or concrete. तर हे कसे रेस्ट केले जातात? हे डायरेक्ट कॉन्क्रीटवर रेस्ट होत नाही, तर काय सँडचा एक लेअर टाकला जातो आणि त्याच्यावरती सेट केलं जातं, बरोबर. These bricks laid by grouting with cement mortar or asphalt. त्या आपण सिमेंट मॉर्टरने सुद्धा फिक्स करू शकतो, और asphalt. These are machine molded and are burnt in continuous clink to ensure high degree of vitrification. म्हणजे लक्षात, ते बर्न केले असतात क्लिंक मध्ये, हाय डिग्री ऑफ विट्रिफिकेशन. आता तुम्ही वेगवेगळ्या टाइपचे पेवर ब्लॉक सुद्धा बघितले असतील, म्हणजे पेवर ब्रिक्स अशा टाइपचा एक पाहिला असेल बघा तुम्ही, पाहिलंय का असा? पाहिले का असं? असे पेवर्स पाहिले, काही तुम्ही स्क्वेअर शेपचे पाहिले असतील, बरोबर, वेगवेगळे. तर त्याला आपण काय म्हणतो? हे याच्यामध्ये लॉक होतात सगळे, त्याला आपण ब्रिक्स असं म्हणतो. नाव टेस्ट फॉर ब्रिक्स. Bricks is generally subjected to the following test to find out its suitability of the construction of wood. First one is your absorption strength test. Second one is your crushing strength or compression strength. Then hardness. Then presence of soluble salt, shape and size. Then soundness and structure. Okay. एवढ्या टेस्ट आहेत. ब्रिकच्या टेस्ट कुठल्या कुठल्या? ऍब्सॉर्प्शन, क्रशिंग स्ट्रेंथ म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, देन हार्डनेस ऑफ ब्रिक, त्यानंतर प्रेझेन्स ऑफ सोल्युबल साल्ट्स, त्यानंतर शेप अँड साइज, साउंडनेस अँड स्ट्रक्चर. Now first we will see absorption. Okay, a good brick should not absorb more than 20% of weight of dry brick. जी काही ड्राय ब्रिक आहे त्याच्या वेटच्या 20% पेक्षा जास्त त्यानं पाणी ऍब्सॉर्ब करता कामा नये. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. ही टेस्ट कशी करायची? सिम्पली यू हॅव टू soak that brick in water for a 24 hours and in second day you have to take a weight of that brick. Okay, पहिला त्याचं ड्राय वेट घ्यायचं ब्रिकचं, पाण्यामध्ये 24 तास भिजवायची, त्याच्यातून पाण्यातून बाहेर काढल्यानंतर परत त्याचं वेट घ्यायचं, बरोबर, म्हणजे ओल्या वीटचं
वजन घ्यायचं, त्या दोन्हीचा डिफरन्स तुम्हाला जो काय भेटेल त्याचं पर्सेंटेज काढायचं. दॅट शुड नॉट बी मोर दॅन 20% ऑफ वेट ऑफ ब्रिक. ओके. Next, compressive strength. Crushing or compressive strength of a brick is found out by placing it in compression testing machine. Compression testing machine मध्ये तुम्हाला brick ठेवायचे आहे. You have to press that brick and break that brick. Okay. तुम्हाला compression testing machine वरती डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट भेटतो. त्याने किती लोड घेतला ते. Minimum crushing strength of brick is 35 kg per centimeter square. बरोबर मग सांगितलं बघा मी. 35 kg per centimeter square. Okay. And for a superior brick it may be from 70 to 140 kg per centimeter square. Okay. जर ब्रिक तुमची सुपेरियर असेल, फर्स्ट क्लास ब्रिक असेल तर फर्स्ट क्लास ब्रिकचं 75 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा सुद्धा तुमची काय असली पाहिजे, जास्त त्याची क्रशिंग स्ट्रेंथ आली पाहिजे. बरोबर. म्हणजेच काय 7 न्यूटन पर mm स्क्वेअर or greater than 14 Newton per mm square. Then hardness. No impression is left on the surface of brick. It is treated to be sufficiently hard. हार्डनेसचं मग सांगितलं मी तेव्हा इम्प्रेशन कराल किंवा स्क्रॅच कराल तेव्हा त्याच्यावरती काय आलं नाही पाहिजे, इम्प्रेशन नाही आलं पाहिजे. जर इम्प्रेशन नाही आलं देन युअर ब्रिक इज हार्ड. ओके. सिंपल टेस्ट आहेत सगळ्या. देन प्रेझेन्स ऑफ सोल्युबल सॉल्ट. हे कसं आहे बघा, द ब्रिक शुड नॉट शो एनी ग्रे और व्हाईट डिपॉझिट्स वेन इमर्टेड इन वॉटर फॉर 24 hours. मला सांगितलं 24 तास पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ब्रिकला ऍटमॉस्फिअरला ड्राय कराल तेव्हा त्याच्यावरती व्हाईट स्पॉट आले नाहीत पाहिजे. बरोबर. बरोबर. व्हाईट स्पॉट म्हणजेच काय, त्याला साल्टी असली नाही पाहिजे. ओके. सो दॅट इज प्रेझेन्स ऑफ सोल्युबल सॉल्ट. Then shape and size. It should be standard size and shape with sharp edges. तुम्हाला जे काही स्टँडर्ड साइजेस दिलेले ब्रिकच्या त्या साइज मध्ये तुमची ब्रिक असली पाहिजे. त्याचे शेप आणि साइज कसे असले पाहिजे, शार्प असले पाहिजे. शेप कसा असला पाहिजे, स्मूथ, आणि त्याचे एजेस कसे असले पाहिजे, शार्प असले पाहिजे. देन साऊंडनेस. द ब्रिक शुड गिव्ह क्लिअर रिंगिंग साऊंड वेन स्टक टू इच अदर. एकमेकावरती आपडल्यानंतर तुम्हाला क्लिअर रिंगिंग साऊंड आला पाहिजे. बरोबर. सो दिस इज अनदर टेस्ट. Then structure. The structure should be homogeneous. When you break the brick, you should see that the brick is homogeneous, compact and free from any defects. That is free from voids. Voids free असली पाहिजे. Okay. So these are the test of bricks. Simple test आहे. मगाशी आपण जे पाहिलं त्याच्यावरच डिपेंड टेस्ट आहे. Okay. Then grading of bricks. Brick ची ग्रेड्स कोणत्या आहेत बघा. As per IS 1071-9557 and 1970 code specification, bricks are classified into different classes. Now, brick with compressive strength not less than 140 kg per centimeter square. Brick with compressive strength not less than 140 kg per centimeter square, that is 14 Newton per mm square. That brick is called as a grade AA brick. Grade AA brick. Okay. Next, brick with compressive strength not less than 15 kg per centimeter square. That is first class brick. Grade A brick. येतं का लक्षात. 105 kg पेक्षा कमी नसेल तुमची compressive strength, then that is first class brick. That is grade A brick. क्लासिफिकेशन ऑफ ब्रिक आपण त्याच्यामध्ये पण बघितलं. बर्न्ड ब्रिकचं क्लासिफिकेशन बघितलं आपण. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, फोर्थ क्लास. ओके. आणि हे क्लासिफिकेशन कशावर आहे, डिपेंडिंग ऑन इट्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऍज पर दी IS कोड. ओके. नेक्स्ट, ब्रिक विथ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नॉट लेस दॅन 40 kg per centimeter square. सेकंड क्लास ब्रिक, that is grade B brick. Then brick with compressive strength not less than the average value, that is 35 kg per centimeter square, then that is called as a third class brick, that is grade C brick. Okay. Now this is everything about the brick. This is the synopsis. I will share this PDF. Okay. Now your brick topic is over. Next lecture we will see, start with the new fresh topic, that is cement. Okay. Thank you.